हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोनी क्रिएटिव्ह डिझायनर. आफ्टर अ लॉंग टाइम मी हे व्हिडिओ घेऊन यायला लागलोय. तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये कोणतं डिझाईन शेअर करणार आहे ते. आणि हे डिझाईनचं रिगार्डिंग तुम्हाला जर काही समजलं नसेल किंवा काही डाऊट असेल तर मला इन्स्टावरती मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा इथे हे जे साडीवरती मी मार्क केलोय ते साडीचं स्टार्टिंग पॉइंट म्हणून कन्सिडर करूया. मग तिथून तुम्हाला अशा प्रकारे 2-2 इंचाचं डिस्टन्स वरती पूर्ण साडीवरती मार्क करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर हे जे साडीचं पिको असतं ते पिको पासून 3 सूत वरती तुम्हाला अशा प्रकारे एक होल क्रिएट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा इथे मी 90 स्टँडचं सिल्क थ्रेड घेऊन त्या थ्रेडला आयरन करून घेतलोय आणि एंडला अशा प्रकारे ग्लू अप्लाय करून त्याला फ्लॅट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे एक बिग आय निडल घेऊन त्यामध्ये हे थ्रेडला इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते थ्रेडला ओढून घेऊन त्याला डबल करून घ्यायचं आणि हे जे ग्लू अप्लाय केलेलं पार्ट असतं त्या थ्रेडला कट करून घ्यायचं. आणि बघा हे जे बेबी कुचूला मी नॉट करून घेतो त्याच्यासाठी मी 2 स्ट्रँडचं गोल्डन जरी थ्रेड घेतलंय. मग त्याच्यानंतर अशा प्रकारे गोल्डन बीड्स यूज करायचं. मग परत मी एक स्मॉल निडल घेऊन 2 स्ट्रँडचं जरी थ्रेड इन्सर्ट करून अशा प्रकारे एंडला एक नॉट करून घेतलंय आणि हे निडल घेताना त्या निडलमध्ये हे बीड्स इन्सर्ट होतात का ते एकदा चेक करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 200 स्ट्रँडचं थ्रेड घेऊन या थ्रेडला देखील सेम ऍज इट इज आयरन करून घ्यायचं आणि एंडला ग्लू अप्लाय करून त्याला फ्लॅट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी सगळं थ्रेड्स रेडी करून घेतलंय हे नॉट करून घेण्यासाठी आणि हे जे थ्रेड आहे ते बीड्स इन्सर्ट करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे अशा प्रकारे मी आधी इथे बेबी कुचू करून घेते आणि तुम्हाला हे थ्रेड ते कशा पद्धतीने प्रिपेअर करून घ्यायचं ह्याच्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, जाऊन चेक करा. तर बघा अशा प्रकारे थ्रेडला इन्सर्ट करून घेतल्यानंतर तर बघा साडीवरती अशा प्रकारे काहीतरी एक हेवी वस्तू ठेवायचं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही थ्रेड वगैरे नीट करून घेताना थ्रेड ओढून घेताना ते साडी पुढे येऊ नये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जे आम्ही 2 स्ट्रँडचं जरी थ्रेड घेतलं होतं ते अशा प्रकारे इथे एक नॉट करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडचं जरीचं लेंथ देखील हे थ्रेडचं जरीचं लेंथ एवढंच ठेवायचं. इथे मी एक 4 ते 5 वेळा नॉट करून घेतो. मग त्याच्यानंतर बॅक साईडला अशा प्रकारे वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली ओढून घ्यायचं आणि ते थ्रेडचं लेंथ कट करून घेताना तर बघा अशा प्रकारे हे जे पिको असतं तिथून तुम्हाला अशा प्रकारे टेप ठेवून इथे 1 इंच अशा प्रकारे होल्ड करून तिथे थ्रेडला कट करून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यामुळे तुमचं सगळं बेबी कुचीचं लेंथ इक्वल होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जर बेबी कुचीचं लेंथ इक्वल नसेल तर अशा पद्धतीने होल्ड करून इक्वल करून घ्यायचं. तर सेम ऍज इट इज तुम्हाला बाकीचे सगळे बेबी कुचू आधी करून घ्यायचं. तर आता सेकंड स्टेप बघा आणि हे जे ग्लू अप्लाय केलेलं पार्ट असतं ते पार्ट खूप मोठं ठेवायचं नाहीये कारण बघा अशा प्रकारे ते थ्रेडला ठेवल्यानंतर इथे ग्लूचं पार्ट दिसू नये. तर बघा अशा प्रकारे ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला या डिझाईनचं रिगार्डिंग काही डाऊट असेल तर मला इन्स्टावरती DM करा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. आणि बघा इथे फ्रंट साईडला देखील तुम्हाला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्टिच करून घेतल्यामुळे ते ब्राऊन कलरचं थ्रेड अगदी स्टिप बसतंय. मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे स्टार्टिंगला बीड्स इन्सर्ट करून घ्यायचं. तर बघा 7 to 8 बीड्स इन्सर्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे मेजर करून बघायचं. जर एक्स्ट्रा बीड्स होत असेल तर रिमूव्ह करून घ्यायचं, जर कमी पडत असेल तर बीड्स इन्सर्ट करून घ्यायचं. मग अशा प्रकारे इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा बाकीचे सगळे मी अशाच प्रकारे बीड्स इन्सर्ट करून मेजरमेंट बघून स्टिच करून घेतो. तर बघा असे सेम ऍज इट इज मी 5 लेयर करून घेतलोय. मग त्याच्यानंतर इथे शेवटला काय करायचं, एक बीड आतमध्ये तुम्हाला अशा प्रकारे निडल इन्सर्ट करून घ्यायचं आहे. मग इथे कमी बीड इन्सर्ट करून घ्यायचं, एक मिनिमम 5 ते 6 बीड इन्सर्ट करून इथे देखील एक बीड आतमध्ये तुम्हाला निडल वरून खाली इन्सर्ट करून घ्यायचं आहे.
मग लास्टला तुम्हाला अशा प्रकारे बीड वरती थोडस स्टिच करून घ्यायचं, म्हणजे ते बीड देखील अगदी स्टिफ पणे बसतंय. मग त्याच्यानंतर तुम्हाला बॅक साइडला नॉट करून घ्यायचं. तर आता मी हे थ्रेडला कट करून घेतो. हे थ्रेडला कट करून घेताना अशा प्रकारे हे दोन्ही थ्रेड्स आधी सेपरेट करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर हे जे पिको असतं तिथून तुम्हाला अशा प्रकारे 1.5 इंच डिस्टन्स वरती अशा प्रकारे थ्रेड होल्ड करून तिथे थ्रेडला कट करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्हाला हे थ्रेडला ग्लू अप्लाय करून परत तुम्हाला अशा प्रकारे फ्लॅट करून घ्यायचं, म्हणजे नेक्स्ट बेबी कुचू करताना ते यूज होतं. आणि प्रत्येक वेळी बेबी कुचूचं लेंथ कट करताना अशा प्रकारे मेजरमेंट बघूनच कट करून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यामुळे तुमचं सगळं बेबी कुचूचं लेंथ इक्वल होतं. ठीक आहे. तर बघा इथे बॅक साइडला अशा प्रकारे नॉट करून घेतो. 1-2 ते 3 वेळा नॉट करून हे जरी थ्रेडला कट करून घ्यायचं. आणि मी ऑनलाईन सारी कुचूचं ऑर्डर पण घ्यायला लागलोय. तुम्हाला जर ऑर्डर द्यायचं असेल तर मला इन्स्टावरती DM करा. आणि कुणाला सारी कुचूचं क्लास करायचा असेल तर त्यांनी देखील मला इन्स्टावरती DM करा. मी पूर्ण डिटेल्स पाठवते तुम्हाला. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.